जय गुरुदेव. मी आचार्य महागण, आमच्या क्रिये पुढे आहे कोण? वाहे क्रियाकर्माचा अभिमान, तोची बद्ध जाण ओ देवी. या ओवीतून माऊली जरी साधना करता करता साधक आचार्य पदावर गेला, गुरुपदावर गेला, तरीही त्यानं सावधानता बाळगली पाहिजे. सूक्ष्म अहंकाराचा प्रभाव कधी कोणावर पडल काही सांगता येत नाही. त्यासाठी आपली गुरु माऊली नेहमी म्हणायचे, सावधान आणि स्वतःकडे बघा. तर तुम्ही आम्ही सामान्य साधकांनी तर सावधान राहायचंच आहे, पण आचार्य, शिवाचार्य, जगद्गुरु, महंत, संत या सर्व लोकांनी सावध राहिलं पाहिजे. सावधानता थोडीही बिघडली तर तो अहंकार पतन करतो, असं या ओवीतून माऊलीला सांगायचं आहे. मी आचार्य महागण या ओवीतील आपण आचार्य या शब्दाचा अर्थ शास्त्राप्रमाणे समजावून घेऊ. आचिनोतीच शास्त्रार्थान आचरे स्थापयत्यपि स्वयं आचरते यस्मात् तस्मादाचार्य उच्यते. या श्लोकाचा अर्थ, जो शास्त्राचा अभ्यास करतो आणि शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे स्वतः आचरण करतो आणि जे मिळवलेलं ज्ञान आहे ब्रह्मस्वरूपाचं, अहंकार सोडण्याचं, स्वतःही अहंकार रहित ब्रह्मस्वरूप होतो, ब्रह्मस्वरूपात विचरण करतो आणि शिष्यालाही ब्रह्मस्वरूप करतो, त्याला शास्त्र आचार्य म्हणतात. पण या आचार्याच्या ठिकाणी जर मीपणाचा अहंकार आला, मी मोठा आचार्य आहे, माझा एवढा मोठा मठ आहे, माझा आश्रम आहे, माझ्या आश्रमाची शेती आहे, माझ्या मठाची शेती आहे, माझे लाखो शिष्य आहेत आणि आम्ही जसा आचार शिकवतो तसं कोणालाही येत नाही, असा जर अहंकार झाला, त्या आचार्य शब्द ठीक आहे, पण आमचे गुरु माऊली नेहमी म्हणायचे, माझ्याकडून भगवान शिव कार्य करून घेत आहेत, या माझ्या देहाकडून कार्य करून घेत आहेत. इतका मोठा संप्रदाय उभारला, 7 माणसापासून 2 लाख माणसापर्यंत कपिलदारची पदयात्रा मोठी झाली, यात मी काहीही केलेलं नाही. मन्मथ माऊली आणि भगवान शिव यांच्या प्रेरणेने लोक माऊलीच्या दर्शनाला निघालेले आहेत, मी काहीही केलेले नाही, असं आप्पा म्हणायचे. जे काही करत आहेत ते मन्मथ माऊली आणि भगवान शिव माझ्या या देहाकडून करून घेत आहेत. ते आपल्या बोलण्यातून कधीच अहंकार येऊ द्यायचे नाहीत, कारण आप्पाचं बोलणं, चालणं, वागणं, उठणं, बसणं हे परमरहस्यच होतं. आप्पा म्हणजे चालतं बोलतं परमरहस्य. तर या ओवीतून मन्मथ माऊली श्रेष्ठ पदावरील व्यक्तीला अलर्ट करत आहेत, सावधानतेचा इशारा देत आहेत. मी आचार्य महागण, आमच्या क्रिये पुढे आहे कोण? एक तर मी म्हणलं की तिथं देहभाव आला, मी म्हणलं की ज्ञानाचा अहंकार आला. मला इतके शास्त्र पाठ आहेत, माझे इतके भक्त आहेत, माझी इतकी संपत्ती आहे, माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही, माझ्यासारखा पंडित कोणी नाही, आणि आम्ही जशी क्रिया करतो तशी क्रिया कोणीही करत नाही. आपण सामान्य माणसं साधू संतांच्या संगतीत जाऊन स्वतःला म्हणतो माझ्यासारखा मोठा कीर्तनकार कोणी नाही,
मी श्रेष्ठ कीर्तनकार आहे, मी श्रेष्ठ प्रवचनकार आहे, मी मोठा भक्त आहे. अनुभव मंडपामध्ये अल्लम प्रभूंनी प्रश्न विचारला, भक्त कोण आहे सांगा. त्यावेळेस अण्णा बसवांना उठून उभारले, मी भक्त आहे. त्यावेळेस अल्लम प्रभू म्हणतात की मी भक्त आहे असा बसवांना तुम्हाला अहंकार झाला का? बसवांनानी हात जोडले, इथे बसलेले सर्व देव आहेत आणि मी त्यांचा भक्त आहे. हा देह इथं बसलेल्या सर्व देवता रूपी देहाचा सेवक आहे, भक्त आहे. असं महात्मा बसवांनांनी, महापुरुषांनी अहंकार कसं सोडावं हे सांगितलेलं आहे आपल्याला. मी आचार्य महागण अमुच्या क्रियेपुढे आहे कोण, वाहे क्रिया कर्माचा अभिमान. आपल्या क्रियेचा, आपल्या कर्माचा अभिमान वाहतो. मी इतके कीर्तन करतो, मी इतके प्रवचन करतो, वर्षातल्या 300 तारखा माझ्या बुक असतात. असा जो क्रिया कर्माचा अभिमान वाहतो तो माऊली म्हणतात तो बांधलेला आहे, बद्ध आहे. तोची बद्ध जाण ओ देवी. परमरहस्य हा ग्रंथ भगवान शिव, भगवती, पार्वती मातेला सांगितलेला आहे. महादेव सांगतात, हे देवी, की जो आचार्य पदावरही जाऊन त्याच्यात जर सूक्ष्म अहंकार असला, अप्पा देव कधी भेटेल? अप्पाला प्रश्न विचारला. अप्पानी सांगितलं, सुईच्या टोका एवढाही जर अहंकार असला तर देव भेटत नाही. अहंकार शून्य झाला की तूच देव आहेस. तुझा मीपणा संपला की तिथं देवच आहे, दुसरं काहीही नाही. तर वाहे क्रिया कर्माचा अभिमान, आपण क्रियेचा कर्माचा अभिमान वाहतो आणि बांधल्या जातो. या ओवीला एका दृष्टांतानं समजावून सांगता येईल. एक मोठा मूर्तिकार होता, महान मूर्तिकार, आणि त्या मूर्तिकारामध्ये इतकी उत्कृष्ट कला होती की तो हुबेहूब मूर्ती आणि त्याच्या बाजूला माणूस थांबवला तर तो माणूस कोण आहे आणि मूर्ती कोण आहे ओळखू यायचं नाही. पण त्याच्या कलेचा त्याला अभिमान होता, अहंकार होता. एका दिवशी त्याला ज्योतिषानं सांगितलं, तू कितीही मोठा कलाकार असलास तर तुझा मृत्यू निश्चित जवळ आहे, तुझा मृत्यू निश्चित झालेला आहे आणि उद्या तुझा मृत्यू आहे. त्यावेळेस तो चित्रकार घाबरला आणि त्याने आपल्यासारखेच 11 पुतळे बनवले. यमदूत आले तर त्यांना 11 सारखेच माणसं दिसले. पुतळा आहे का माणूस आहे काहीच कळत नव्हतं. आणि यमदूत हताश होऊन परत गेले आणि यमराजाला सांगितलं की 11 माणसं सारखे दिसत आहेत, आम्ही कोणाला म्हणून आणायचं? त्यावेळेस यमराज हसले आणि यमराजाने त्यांना सांगितलं, तुम्ही परत जा आणि मी सांगितलेली एक गोष्ट म्हणा. त्यावेळेस यमदूत तिथं गेले आणि म्हणाले, काय सुंदर मूर्त्या बनवलेल्या आहेत. देवालाही इतकं सुंदर मूर्त्या बनवता येते का नाही असं आम्हाला आश्चर्य पडलेलं आहे. जिवंत मूर्त्या बनवलेल्या आहेत, पण मूर्तिकाराने एक चूक केलेली आहे. त्यावेळेस त्या मूर्तिकारातला अहंकार जागा झाला आणि म्हणाला, काय चूक आहे सांगा. या 10 मूर्त्यामध्ये काय चूक आहे सांगा. त्यावेळेस यमदूत हसले आणि त्याला म्हणाले, मी करता हा भाव हीच तुझी चूक आहे. हा अहंकार हाच तुझ्या विनाशाला कारण आहे.
ईश्वरानं मला सत्ता दिलेली आहे, ईश्वरानं मला कला दिलेली आहे आणि ईश्वर माझ्याकडून मूर्ती बनवून घेत आहे, ईश्वरानं मला आचार्य केलेला आहे आणि ईश्वर माझ्याकडून ज्ञानदानाचं कार्य करून घेत आहे, असा जर भाव असला तर आपण बंधनातून मुक्त होऊ. आणि मूर्तिकार तेवढा श्रेष्ठ कलाकार असूनही अहंकारामुळं बंधनात पडला, यमाच्या बंधनात पडला. तर या ओवीतून माऊलीला उपदेश करायचा आहे. साधकानं, ज्यांना साधक कोणाला म्हणायचे, ज्यांना ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे, अशा साधकानं माझ्या देहाला चालवणारा परमात्मा आहे आणि विश्वाला चालवणाराही परमात्मा आहे. माझ्या देहाकडून जे जे कार्य होत आहेत ते सर्व परमात्मा करून घेत आहे, मी काहीही करत नाही. या भावात जर साधक राहिला तर तो या अहंकार आणि कर्तेपणाच्या अभिमानात बांधला जाणार नाही, तो मुक्त होईल. ओम शांती शांती शांती.